आज महाराष्ट्रासाठी अत्यंत दुःखद आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांचे आज दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईहून बारामतीकडे जात असताना लँडिंग दरम्यान विमानाला भीषण अपघात झाला अशी प्राथमिक माहिती आहे. या दुर्घटनेत विमानातील इतर सहप्रवाशांचाही मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनेची माहिती मिळताच प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि तपास यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून अपघाताच्या कारणांचा सखोल तपास सुरू आहे. अजितदादा पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रभावी, अनुभवी आणि जनतेशी थेट नाळ जोडणारे नेतृत्व होते. त्यांच्या अचानक जाण्याने राज्याच्या राजकारणात आणि जनतेमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. राज्यभरातून तसेच देशभरातून शोक संदेशांचा वर्षाव होत असून महाराष्ट्रावर आज शोककळा पसरली आहे. हीच बातमी पुढील अपडेटसाठी आमच्या